नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे. सध्या अनेक स्त्रियांना पडलेला प्रश्न म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दर गुरुवारी पूजा मांडतो, उपवास करतो, तर मग या दिवशी केस डोके धुतले तर चालेल का? घराची फरशी पुसली तर चालेल का? कारण सर्वांनाच माहीत झालं असेल की स्त्रिया गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत, त्याबरोबर आपल्या घराची साफसफाई किंवा फरशी पुसू नये असं सर्वांना माहीत झालं असेल. त्यामागेही काही कारणं आहे, ते सुद्धा मी सांगणार आहे. तर आता मार्गशीर्ष महिना सुरू होतोय. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण व्रताची मांडणी करतो, पूजा करतो, उपवास करतो. तर आपण केस धुवू शकतो का? त्यानंतर फरशी पुसू शकतो का? घराची साफसफाई करू शकतो का? हा प्रश्न ज्यांना पडला असेल तर त्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन आहे ना, ते बटन दाबायला विसरू नका. आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, धनसंपत्ती मिळवण्यासाठी तसेच श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घराला कायम राहण्यासाठी आपण हे सर्व व्रतवैकल्य करत असतो. गुरुवारचा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा करण्याचा खूप महत्त्वाचा दिवस असतो. भगवान विष्णूंना किंवा गुरूंना प्रसन्न करायचं असेल तर गुरुवार हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. तर आता ते पाहूया. बुधवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे, म्हणजेच आजपासून सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहिला गुरुवार आहे म्हणजे उद्या. आणि कोणताही उपवास, व्रतवैकल्य म्हटले की आपण स्त्रिया त्या दिवशी केस धुतो, घराची साफसफाई करतो, घराची फरशी पुसतो. पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये नेमकी ही पूजा, उपवास गुरुवारच्या दिवशी करायचा असतो. मग आता पूजा करायची म्हटलं तर घराची फरशी पुसत नाही तर किंवा उपवास करायचा, मला तर केस धुतलेले चालणार नाही, तर असं कसं काय शक्य होईल? पण विवाहित स्त्रिया गुरुवारच्या दिवशी केस धुत नाहीत, त्यामागेही काहीतरी कारणं आहेत. तर आपण आपला गुरुग्रह मजबूत व्हावा यासाठी आपण या नियमांचे पालन करत असतो. कारण जर आपण ग्रह राहू केतू बघितलं तर गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत. त्याचे कारण की आपला गुरु कमजोर होतो आणि आपला गुरु मजबूत राहावा, कमजोर होऊ नये याची आपण पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. आपल्या पतीसाठी आणि आपल्या मुलांसाठी चांगलं नसतं, त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी अशी काही कामे करायची नसतात. पण आता गुरुवारी पूजा करायची आहे, उपवास करायचा आहे, मग केस कधी धुवायचे? तर आपल्याला गुरुवारच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी केस धुवायचे आहेत. पण जर काही कारणाने गुरुवारी केस धुवावे लागले असतील, म्हणजे मासिक पाळीचा 5वा दिवस गुरुवारी येत असेल तर मात्र केस धुवावेच लागतील. किंवा बुधवारच्या दिवशी नॉनव्हेज खाल्लं असेल तर तुम्हाला केस धुवावेच लागतील. पण हे तुम्ही टाळू शकता. तो बुधवारच्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, कारण त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बुधवारी नॉनव्हेज खाल्लंच नाही तर गुरुवारी केस धुवायचा प्रश्नच येणार नाही. तरीही तुम्ही बुधवारी केस धुवू शकता, कारण याआधी आपण ब्रह्मचर्याचं पालन केलेलं नसतं आणि बुधवारच्या दिवशी आपल्याला सकाळी केस डोके धुतल्यानंतर मगच त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि जर तुम्हाला मासिक पाळीचा बुधवारच्या दिवशी 5वा दिवस येत असेल तर मग तुम्हाला केस धुण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही थोडीशी हळद मिक्स करून किंवा थोडंसं बेसन पीठ मिक्स करून अगदी अर्धा चमचाभर मग त्या पाण्याने केस धुवा तरीही चालतील, कारण तेव्हा मात्र आपल्याकडे केस धुण्याशिवाय पर्याय नसेल. मात्र तुम्ही नॉनव्हेज खाणं किंवा ब्रह्मचर्याचं पालन न करणे सर्व तुमच्या हातात आहे. त्यामुळे बुधवारच्या दिवशी तुम्ही केस किंवा डोके धुतले नाही किंवा ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी मग ही पूजा मांडू शकता आणि उपवास देखील करू शकता. तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या घरात साफसफाई करणं, जाळे जळमटं काढणे किंवा घराची फरशी पुसून
काढणे अशी कामे देखील करायची नसतात। तुम्ही म्हणता की आता पूजा मांडायची आहे, तर मग हे कसं काय शक्य आहे? पण तुम्हाला घराची साफसफाई करायचीच असेल तर बुधवारच्या दिवशी मला साफसफाई करायची आहे आणि सर्व घराची फरशीसुद्धा बुधवारीच दिवशी पुसायची आहे। बुधवारी तुम्ही सर्व घराची स्वच्छता करून घ्या आणि मग गुरुवारच्या दिवशी पूजेची मांडणी करताना ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा हळद टाकून आणि मीठ टाकून पुसून काढा आणि स्वच्छ पुसून घ्या। मग त्या ठिकाणी पूजा मांडली तरीही चालेल। त्याबरोबरच सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्या, कारण गोमूत्र खूप पवित्र समजले जाते। त्यामुळे तुम्ही गोमूत्र सर्व घरामध्ये त्या दिवशी शिंपडू शकता। म्हणजे फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे। पूजेची जागा तेवढी ओल्या कपड्याने स्वच्छ करायची आहे, मग तुम्ही पूजा करू शकता। आणि बुधवारी ज्या दिवशी तुम्ही घराची साफसफाई, घरात फरशी पुसून आपले डोके केस धुवून मग मांसाहार करणं, मांसाहार बनवणं किंवा ब्रह्मचर्याचं पालन न करणं सुद्धा करू नका, नाहीतर उपयोग होणार नाही। आणि जरी तुम्ही बुधवारच्या दिवशी फरशी पुसून ठेवत असाल, ती मात्र सूर्यास्ताच्या अगोदर तुम्हाला पुसून काढायची आहे। अगदी संध्याकाळच्या वेळी, रात्र झाल्यावर मग ती फरशी पुसायची नाही। तुम्ही सकाळी किंवा मग दुपारच्या वेळेस फरशी पुसून काढली तर चालेल आणि संध्याकाळी मात्र ती पुसू नका। आणि फरशी पुसण्याचा योग्य दिवस कोणता? फक्त गुरुवारचा दिवस सोडून तुम्ही इतर दिवशी फरशी पुसू शकता आणि केसही धुवू शकता। म्हटलं तर गुरुवारचा दिवस सोडून रविवारचा दिवस केस धुण्यासाठी अतिशय चांगला मानला जातो। जरी तुम्हाला काही कारणास्तव कोणतेही व्रत गुरुवारी आलं तरी मात्र तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी केस धुवायचे आहेत। केस धुतल्यानंतर योग्य त्या नियमांचे पालन केलं तर मग काहीही प्रॉब्लेम होणार नाही। तुम्ही कोणत्याही व्रत, कोणतेही पूजा, उपवास करू शकता, मात्र गुरुवारी ही कामं करण्याचे टाळा। एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ज्यांना हे नियम पाळायचे असतील त्यांनी अवश्य पालन करा। आपल्या सुखी संसाराला, मुलाबाळांना आणि पतीसाठीच आहे। पण ज्यांना अशी गोष्ट पटत नाही तर त्यांनी यात काहीही नाही पाहिलं तरी चालेल, आमचा कोणताही आग्रह नाही। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये फरशी पुसण्याबद्दल, केस धुण्याबद्दल ज्यांना शंका आहे त्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।